आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या चौघांना आंबेगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून 24 तासांच्या आत जेरबंद केले. अमर दिलीप साकोरे वय 40 वर्षे राहणार संतोषनगर कात्रज, मंदार मारुती किवळे वय 35 वर्षे राहणार नवीन वसाहत कात्रज, गिरीश सुभाष वावरे वय 26 वर्षे राहणार संतोषनगर कात्रज आणि योगेश बाबूराव डोरे वय 35 वर्षे राहणार खोपडे नगर कात्रज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुभम सुभाष चव्हाण वय 28 वर्षे राहणार कात्रज असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अमोल रामचंद्र चव्हाण वय 46 वर्षे राहणार गणेश पार्क संतोषनगर कात्रज यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी पहाटे 3:45 वाजण्याच्या सुमारास संतोषनगरमध्ये घडली होती. कात्रज येथील शुभम चव्हाण याच्या घराशेजारील जमिनीवरून शुभम चव्हाण आणि अमर साकोरे यांच्यात वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबू स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करून त्याचा खून केला. शुभम चव्हाण याचा खून केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांची 6 पथके शोध घेत होते. पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे ते मोहोळ तालुक्यातील कामती येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे हे मोहोळ येथे गेले. तेथे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतल्यावर ते मंगळवेढा ते सोलापूर महामार्गावरील समाधान हॉटेल समोर पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर, भोजलिंग दोडमिसे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, राजेंद्र वंजारी, पोलीस अंमलदार राजेश गोसावी, हनुमंत मासाळ, गणेश दुधाने, प्रसाद टापरे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, अवधूत जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, हरीश गायकवाड आदींना देवकर, प्रकाश विटेकर यांनी केली आहे.